नमस्कार. भगवद्गीता भाग 20. कर्मयोगाचं तात्विक विवेचन. श्री आदिशंकराचार्यांनी गीताभाष्याच्या सुरुवातीला म्हटलं आहे, द्विविधः हि वेदोक्तः धर्मः प्रवृत्तिलक्षणः निवृत्तिलक्षणः च जगतः स्थितिकारणम्. वेदात सांगितलेल्या धर्माची 2 लक्षणं आहेत. पहिलं म्हणजे प्रवृत्ती लक्षण आणि दुसरं म्हणजे निवृत्ती लक्षण. पुढं ते असंही म्हणतात की पहिल्याचा उद्देश अभ्युदय तर दुसऱ्याचा उद्देश मोक्ष. पहिला कर्ममार्ग आहे तर दुसरा ज्ञानमार्ग आहे. दोन्ही मिळून जगाचं भरणपोषण करतात. याचाच अर्थ जगरहाटी चालू राहण्यासाठी दोन्ही मार्ग आवश्यक आहेत. भगवद्गीतेतही श्रीकृष्णाने ज्ञानयोग हा निवृत्तीपर आणि कर्मयोग हा प्रवृत्तीपर अशा दोन्ही मार्गांचा एकत्र उल्लेख 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला केला आहे. नंतर 4थ्या अध्यायात कर्मयोगाची परंपरा सांगताना ते म्हणतात, मीच हा कर्मयोग विवस्वानाला म्हणजे सूर्याला सांगितला आणि तिथून त्याची परंपरा निर्माण झाली. पण नंतर हा पुरातन योग नष्ट झाला. भारतीय तत्त्वज्ञानात अधिकांश ग्रंथ निवृत्ती मार्गाच्या अनुयायांसाठी लिहिलेले आहेत. प्रवृत्ती मार्गाचं प्रतिपादन करणाऱ्या मोजक्या ग्रंथांमध्ये भगवद्गीता अग्रगण्य आहे. लोकमान्य टिळकांनी उल्लेख केल्याप्रमाणे महाभारतातीलच शांतीपर्वातील नारायणीय उपाख्यानातही प्रवृत्ती मार्गाचं विस्तृत विवेचन केलेलं आहे. शिवाय मनुस्मृती, योगवासिष्ठ, हारितस्मृती अशा ग्रंथात दोन्ही मार्गांचं वर्णन आढळून येतं. निवृत्ती मार्ग म्हणजे कर्मसन्यास आणि प्रवृत्ती मार्ग म्हणजे कर्मयोग हे वरवर पाहता भिन्न वाटतात, पण दोन्हींचा समन्वय करण्याचा गीतेत उल्लेख आला आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही मार्गांनी आणि योग, भक्ती इत्यादी इतर मार्गांनीही परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते असंही सांगितलं आहे. काही कट्टरपंथी सोडले तर आपल्या संस्कृतीत सामान्यतः आपल्याला हवा तो मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य दिलेलं असतं. पुराण आणि इतिहासकालीन विरक्त संत महंतांनी निवृत्ती मार्ग स्वीकारला. जनक राजा, श्रीकृष्ण, व्यास, वसिष्ठ इत्यादींनी कर्मयोगाचा मार्ग चोखाळला. श्री आदिशंकराचार्य स्वतः संन्यासी होते आणि गीतेत संन्यास मार्गाचं प्रतिपादन केलं आहे असं त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु वैदिक धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी आजीवन केलेले प्रचंड प्रयत्न हे कर्मयोगासारखेच होते असं म्हणता येईल. स्वामी रामदासांपासून स्वामी विवेकानंद ते स्वामी चिन्मयानंदांपर्यंत असं जीवन व्यतीत करणाऱ्या संन्याशांची अनेक उदाहरणं सांगता येतील. आधुनिक काळात लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधीजींनी कर्मयोगाचं आचरण करून दाखवलं असं म्हणता येईल. कर्माच्या आचरणासंबंधीचा बहुधा सर्वात जुना उल्लेख ईशावास्योपनिषदात आढळतो. कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत शतं समाः एवं त्वयि नान्यथेतो अस्ति न कर्म लिप्यते नरे. अर्थात कर्म करतच 100 वर्षे जगण्याची इच्छा करावे. तुला यापेक्षा दुसरा मार्ग उपलब्ध नाही. असं करणाऱ्या माणसाला कर्माचा लेप लागत नाही. गुरुदेव रानडे यांनी म्हटल्याप्रमाणे गीतेनं आपलं कर्मयोगासंबंधीचं जे काही म्हणणं होतं, अर्थात जो सिद्धांत होता, तो ईशावास्य उपनिषदातील या श्लोकावर आधारलेला आहे. ते कसं ते पाहण्यापूर्वी
कर्म म्हणजे नक्की काय, योग शब्दाचा अर्थ काय घ्यायचा आणि कर्माचा लेप म्हणजे दोष कशामुळे लागतो यासंबंधी चर्चा करणं अवश्य आहे. कर्म म्हणताच सामान्यतः बोध होतो तो क्रियेचा म्हणजे ॲक्शनचा. परंतु याशिवाय कर्म या शब्दाचे वेगवेगळे अर्थ जसे होऊ शकतात तसेच कर्माचे अनेक प्रकारही असू शकतात. कर्म शब्दाचे वेगवेगळे अर्थ आणि कर्माचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. सर्व तऱ्हेच्या क्रिया ज्या शारीरिक असतील, मानसिक असतील किंवा आपल्या वाचेमुळं होणाऱ्या असतील, स्वर्गप्राप्ती किंवा धनधान्य समृद्धी मिळवण्याच्या उद्देशानं पूर्वीच्या काळी जे यज्ञयाग केले जात असत त्यांना उद्देशून कर्म किंवा कर्मकांड हा शब्द वापरला जात असे. अशी कर्म काहीतरी मिळवण्याच्या इच्छेनं केली जात असल्यामुळे त्यांना काम्य कर्म असं नाव दिलं गेलं. आजही बरेच जण काही मिळवण्याच्या उद्देशानं देवपूजा किंवा होम हवन क्वचित यज्ञसुद्धा करताना दिसतात. ही देखील काम्यकर्मीच होत. क्रमशः लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.